राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा आहे आणि त्या दौऱ्याची तयारी मनसेकडून जोरदार करण्यात आलेली आहे। कशा प्रकारे हा सगळा दौरा राहणार आहे, नागपूरचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहे। आदित्य भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारे राज ठाकरेंचा दौरा असणार? माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विदर्भ दौरा आहे। सन्मान्य साहेब आज मुंबईवरून गोंदियाकरता रवाना होणार आहे। महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर असलेल्या या गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे। पक्षाचा उमेदवार तिथे 100% निवडून अशी आम्हाला खात्री आहे। त्यामुळे साहेबांनी सुरुवातच गोंदिया इथून केलेली आहे। गोंदिया, भंडारा, गडचिरोलीसुद्धा साहेबांचा मुक्काम आहे। त्यानंतर चंद्रपूरनंतर वणी आणि मग 23 आणि 24 हे नागपूरला साहेब थांबणार आहेत आणि मग इथनं अमरावतीला 24ला रवाना होतील। म्हणजे समोरील पश्चिम विदर्भाचा दौरा आहे तो पुन्हा 3 दिवसाचा राहील, असा 6 दिवसाचा साहेबांचा दौरा आहे। एकंदर म्हणजे मनसेने विधानसभेच्या दृष्टिकोनातून तयारी केलेली आहे। विदर्भामध्ये किती जागा लढवण्याची तुमची तयारी? आम्ही विदर्भात सर्वच जागावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहोत। त्याप्रमाणे आमच्या पक्षाने जे निरीक्षक पाठवले होते त्यांचे कार्य सन्मान्य साहेबांकडे गेलेले आहेत। मोठ्या प्रमाणात आमच्याकडे उमेदवारसुद्धा आहेत आणि ते उमेदवारांची चाचपणी साहेब आल्यानंतर अंतिम टप्प्यात होईल। एकंदर जर बघितलं तर मराठवाड्याच्या दौऱ्यादरम्यान अनेक अडचणी आलेल्या होत्या। त्या ठिकाणी काही ठिकाणी राज ठाकरे यांना विरोधसुद्धा करण्यात आलेला होता। विदर्भाच्या दौऱ्यात असं काही होईल असं वाटते का? आणि जर असं काही झालंच तर कशा प्रकारे? मला वाटतं जे मराठवाड्यात झालं ते आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या फक्त स्वागतासाठी तयारीत असल्यामुळे आमच्या त्याकडे दुर्लक्ष होतं आणि जे काही पक्षाची लोक ज्यांनी सन्मान्य साहेबांसमोर सुपाऱ्या फेकण्याचं किंवा त्यांच्या हॉटेलमध्ये घुसून नारेबाजी करण्याचा प्रयत्न जो केला तो आमच्या चुकीमुळे किंवा आमच्या दुर्लक्षामुळे झाला। मात्र यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या दौऱ्यानंतर जे झालेल्या चुका आहे त्या लक्षात आमच्या आलेल्या आहे। यावेळेस असा कुठलाही पक्षाने केला तर तुम्हाला मी नक्की 100% तुमच्या माईकवर सांगतो की तो पदाधिकारी घरी वापस जाणार नाही। नक्कीच राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये जर कोणी हे विपरीत करण्याचा प्रयत्न केला किंवा काही अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो पदाधिकारी घरी जाणार नाही, अशा प्रकारचे आदित्य दुरुकर स्पष्ट केलं आहे। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।